महागाई भत्त्याची, तर त्याच्या बाबतीतली काही स्पष्टता आलेली नाही आहे अजून, की महागाई भत्ता 2018 पासून जो प्रलंबित होता तो मिळणार का. दुसरं, वार्षिक इन्क्रिमेंटचा एक मुद्दा थकीत चा होता, तोही मुद्दा अजून स्पष्ट झालेला नाही. दुसरं, फ्री पास जो एसटी कर्मचाऱ्यांना मिळतो आत्ता, तो काही कालावधीचा मिळतो आणि निवृत्त कर्मचाऱ्यांनाही काही कालावधीचा मिळतो, तो पूर्ण वर्षाचा द्यावा मोफत, अशा प्रकारची मागणी आम्ही आमच्या संयुक्त कृती समितीतर्फे केली होती. त्याच्या संदर्भातही स्पष्टता नाही. मुळात ह्याच्यातला मुख्य मुद्दा असा आहे की जोपर्यंत मिनिट्स येत नाहीत तोपर्यंत काही खरं नाही आहे. कारण चर्चा एकाच मुद्द्यावरती झाली आहे, म्हणजे चांगली ठोस, ती म्हणजे 6,500 सगळ्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करायची. हा एकच मुद्द्यावरती सविस्तर चर्चा झाली, बाकी सगळ्या मुद्द्यांवरती सविस्तर चर्चा झाली नाही. आतापर्यंतचा जर अनुभव घेतला तर सरकार नेहमी अशा वाढी जाहीर करतं, ज्यावेळी परिपत्रक निघतं तरी त्यात त्रुटी राहतात आणि मग फसवणूक झाल्याचं कर्मचाऱ्यांना कळतं किंवा संघटनांच्या प्रतिनिधींना कळतं आणि मग पूर्ण त्याच्यावरती चर्चा होते. हा नेहमीचा अनुभव आहे. आणि या सरकारचा सुद्धा अनुभव तुम्हाला सांगतो. मागच्या सरकारच्या काळात जी वेतन वाढ झाली 2.5, 4 आणि 5, तर त्याच्यामध्ये त्रुटी राहिल्या आणि मुळात त्यावेळी न्यायालयाने त्रिसदस्यीय समिती नेमली होती. त्या त्रिसदस्यीय समितीने न्यायालयासमोर म्हणजे हायकोर्टामध्ये कबूल केलं होतं की एसटीला खर्चाला कमी पडणारी सगळी रक्कम देऊ म्हणून. पण प्रत्यक्षात आता जे आमच्या सवलती आहेत वेगवेगळ्या, म्हणजे अंध, अपंग, अमृत नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला, त्या सवलतीच्या रकमेची फक्त प्रतिपूर्ती केली जाते. अजून एक पैसाही सरकारने अतिरिक्त दिलेला नाही. वेतनाला आमचेच पैसे ते दिलेले आहेत. त्यामुळे सरकारने तिथं पलटी मारलेली आहे. मुळात ह्याची बजेटमध्ये तरतूद करायची असते तर ती वेळेवर न केल्यामुळं वेळेवर वेतन झालेलं नाही आणि पुरेसे पैसे दिलेले नाहीत. आणि आता जे अर्थ सचिव आहेत ओमप्रकाश गुप्ता, ते तर एकदम निगेटिव्ह माइंडेड आहेत. ते कधीही पुरी रक्कम दिलेली नाही त्यांनी मागितलेली. आणि म्हणून असे अधिकारी असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, दुसरे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना अशी विनंती आहे की मिनिट्स काढताना ते या सगळ्यांचा परामर्श करणारं मिनिट्स काढलं पाहिजे, नाही तर पुन्हा एकदा एसटी कामगारांची फसवणूक होईल आणि पुन्हा एकदा असंतोष राहील. कारण हे आंदोलन उत्स्फूर्त आणि यशस्वी आंदोलन कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे. मीटिंग चालू होती. खरं तर सदावर्तेच्या संघटनांनाही त्यांच्याही संघटनेला निमंत्रण होतं, पण अध्यक्ष सरचिटणीसाला निमंत्रण होतं. सदावर्ते त्या संघटनेचे अध्यक्ष नाही आहेत. अध्यक्ष जयश्री पाटील आहेत आणि त्यांचा सरचिटणीस 3-4 आहेत. त्यामुळे सदावर्ते एकतर तिथे बेकायदेशीर आले तर त्यांनी गैरवाजी बोलत होते. खरं तर मूळ मुद्दा जो होता तो वेतनवाढीचा होता, त्या संदर्भात ते काही बोललेच नाहीत. ते वेगळ्याच विषयावरती बोलत होते आणि म्हणून मी फक्त तिथे हसून त्यांनी मूळ विषयावर बोलावं असा माझा हेतू होता. पण माझा चेहरा हसरा झाल्यानंतर ते डायरेक्ट उठले, काय हसताय, आणि एक टकल्या बोलले मला ते. आता ते माझ्या व्यंगावरनं बोलले म्हणून मग माझंही, शेवटी मी कोल्हापूरचा आहे, मी पैलवानांच्या तालमीतला आहे, मी पैलवानांच्या गावातला आहे, म्हणून मी पण त्याला हेकण्या बोललो आणि त्याला प्रत्युत्तर कोल्हापुरी भाषेत दिलं. कारण मी या जिल्ह्यातला आहे. मी ज्या गावात जन्मलो, ज्या गावात माझं लहानपण गेलं, ते गाव अख्खं पैलवानांचं आहे. पैलवान दादू सोगल्यांचं गाव आहे ते. आणि माझा मग पैलवानी खाक्या, माझा कोल्हापुरी खाक्या मी त्या सदावर्तेला दाखवून दिला. आणि तो काय बोलला, हा वाद बाहेर आल्यानंतर कसा काय चिघळला माहिती आहे का तुम्हाला, की त्याने असं पत्रकारांना सांगितलं की म्हणे या कृती समितीच्या पुढाऱ्यांच्या कानशिलात लावली. म्हणजे त्याला म्हणायचं होतं की जयश्री पाटीलने कानशिलात लावली. अहो, मी कोल्हापूरचा आहे, मला तो कानशिलात लावू शकतो का. शेवटी म्हणून मी त्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं की मला तो कानशिलात लावू शकत नाही. माझ्या नादाला लागलं तर त्याला कोल्हापुरी काय ते दाखवेन, मी त्याला तुडवेन, असं मी मीडियासमोर बोललो. आणि त्याची मोठी बातमी झाली. आणि आपल्याला माहिती आहे की लाखो लोकांनी बघितलं. कोल्हापूर जिल्ह्यात तर गावागावात हे माझ्या तुमच्या टीव्हीच्या बाईट
आणि युट्यूबला सगळ्यांनी बघितलं आणि मला आता गाव सोडून 43 वर्ष झाली. मला जे आता संपर्क नव्हता त्यांचा ते सगळे माझे गाववाले शिववाले माझा नंबर शोधून या कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रवासी संघटना सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी या सगळ्यांनी मला फोन केले आणि माझं कौतुक केलं की बाबा कोल्हापुरी खाक्या दाखवलास तू, पहिलवानांचा खाक्या दाखवलास तू आणि मला त्याचा अभिमान वाटला. 5.5 महिने संप झाला तो. त्या संपातली जी वेतनवाढ केली आहे ती कुणी केली आहे माहिती आहे काय? ती पडळकर आणि खोत यांनी मध्यस्थी करून केली. भले ती चुकीची असेल पण त्यांनी केली. सदावर ते कधीही सरकारशी चर्चेला गेले नाही. त्याने एका पक्षाचा म्होरक्या म्हणून काम केलं, ते चर्चेला गेले नाही. त्याला मागच्या सरकारला बदनाम करायचं होतं आणि त्याच्या मागे कोण आहे सगळ्यात जुडेला माहित आहे. त्याच्या मागे देवेंद्र फडणवीसच आहे. त्याच्यात लपायचं काय कारण? सगळे जे फॅक्टर आहेत सदावर्तींच्या विरोधात बोलणारे ते सगळेच बोलतात. त्याला मी काही वेगळं सांगण्याचं गरज नाहीये. पण मला याच्यात राजकीय रंग आणायचा नाही. ही जी वेतनवाढ आहे ह्याच्यात फडणवीसांची भूमिका सुद्धा चांगली दिसली, त्याच्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो. पण सदावर्तेला प्रत्येक प्रकरणात चितावणी देण्यामध्ये त्यांचंच नाव घेतलं जातंय आणि असं म्हणून मी पण ते नाव घेतलं.